नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी घटक चाचणी पहिली, विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 40 मिनिटे. एकूण यामध्ये आपले 4 पेजेस आहेत. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये सर्वात पहिले कृतीपत्रिकेसाठी काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचून घेऊया. 1, 2 व 3. त्यामध्ये पहिलं, सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरणकृती यामधील आकृत्या काढाव्यात. 2 आकृत्या पेनानेच काढाव्यात. 3 पत्रलेखनाची कृती दिलेली आहे, त्यासाठी आकृतीची आवश्यकता नाही. पत्रलेखनासाठी दिलेले निवेदन पुन्हा लिहू नाही. यानंतर आपला सुरू होतो विभाग क्रमांक 1, जो की आपला असणार आहे गद्य विभाग. एकूण 4 गुणांसाठी. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला जो गद्य विभाग दिलेला आहे, तर आपण हा गद्य विभाग 1 पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे एकूण 5 गुणांसाठी. तर व्यवस्थितपणे आपण हा संपूर्ण उतारा काय करायचा तर वाचायचा आहे. यानंतर यामध्ये त्यावर विचारण्यात आलेले प्रश्न हे बघायचे पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं, आकृत्या पूर्ण करा एकूण 3 गुणांसाठी. त्यामधील 1, कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख. तर कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून कोणाला ओळखले जाते ते आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. यानंतर 2, रोपट्याचे वटवृक्ष झालेली संस्था. तर याचं उत्तर आपण सांगायचं आहे. त्यानंतर 3, भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे. तर याचं उत्तर आपण ते लिहायचं आहे. यानंतर यामध्ये स्वमत अभिव्यक्ती सांगायची आहे. अनुताई वाघ यांनी दिलेल्या समयची उपमेची सार्थकता तुमच्या शब्दामध्ये लिहायची आहे एकूण 2 गुणांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्वमताचा प्रश्न आहे, तर स्वतःला याविषयी काय वाटतं ते आपण इथे सांगायचं आहे. यानंतर यामध्ये आपला असणार आहे विभाग क्रमांक 2, जो की आहे आपला पद्य विभाग. एकूण 5 गुणांसाठी. त्यामध्ये 2, खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. सर्वात पहिले आपल्याला इथे जी कविता दिलेली आहे, अतिशय छान कविता आहे, ती आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचून घेऊया. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. शब्द केले जावाजुडी, विठ्ठल पायी घातली वेडी. सोहे शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुलेती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला. यावर विचारण्यात आलेले प्रश्न पुढील प्रमाणे, खालील आकृत्या पूर्ण करा. खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा ह्या लिहायच्या आहेत एकूण 1 गुणासाठी. त्यामध्ये 1 विठ्ठल आणि 2 आहे हृदय. यानंतर जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला. या ओळीतून व्यक्त झालेल्या संत जनाबाईंचा भाव यामध्ये आपल्याला स्पष्ट करायचा आहे. यानंतर मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व आपल्या शब्दामध्ये सांगायचे आहेत एकूण 2 गुणांसाठी. यानंतर यामध्ये विभाग क्रमांक 3, जो की आपला असणार आहे तर व्याकरण विभाग. त्यामध्ये 3, दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. त्यामधील पुढील तक्ता पूर्ण करा. अमृताहून गोड नाम तुझे देवा. यामधील उपमेय उपमान आपल्याला इथे सांगायचं आहे. त्यानंतर यामध्ये आहे पुढील तक्ता पूर्ण करा. खाली दिलेल्या ओळीमधील चेतन गोष्टी कोणत्या आहेत त्या आपल्याला इथे सांगायच्या आहेत. तर यामध्ये उत्तर पाहायचं आहे. नित्याचे दुःख होते उशगती बसलेले, तोचे अवचित झाले सुख ठेवावे दारी. यानंतर खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आहे. त्यामध्ये साधू आणि सम. त्यानंतर उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा, सजातीय आणि नापिक. त्यानंतर 3, पारभाषिक शब्द आपल्याला इथे सांगायचे आहेत. त्यामध्ये एजंट आणि गुडविल हे आपल्याला पारभाषिक शब्द आहेत, त्यांच्या आपल्याला मराठीमध्ये सांगायचं आहे. यानंतर 4, पत्रलेखन करायचं आपल्याला. बाल गणेश कला मंडळ, समर्थनगर, पुणे. आकाश कंदील व पणत्या तयार करण्याबाबत प्रयोगशाळा, प्रवेश निशुल्क. यापैकी आपल्याला एक पत्र